चांगले रस्ते आणि ड्रेनेज लाईन्स या मूलभूत सोयींसोबतच सुरक्षिततेला प्राधान्य देऊन समर्थ पोलीस स्टेशनमध्ये राज्यातील एक पहिले CCTV कंट्रोल पोलीस स्टेशन उभारून रास्तापेठ सुरक्षित आणि हायटेक बनवणारे भाजपाचे गणेश बिडकर. आज पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून माझा जो स्थानिक विकास निधी असतो त्या विकास निधीतून समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास 150 ते 160 कॅमेरे, वेगवेगळे 24 रस्ते, 11 किलोमीटरचा परीघ, सर्व गणेश मंडळ प्रमुख मंदिरं, भाजी मंडई या ठिकाणी बसवण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आदरणीय CP साहेब, म्युनिसिपल कमिशनर, आमदार सुनील भाऊ कांबळे सगळे उपस्थित होते. या सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून या पोलीस स्टेशनला संपूर्ण हद्द लगेचच्या लगेच दिसून येणार आहे. कुठली ऍक्टिव्हिटी जागेवर दिसणार आहे. एखादी चोरी असेल, महिलांच्या बाबतीत काही प्रकार होतात चोरीचे, ते लगेच ट्रेस आउट होणार आहेत. गाडीचा नंबर कळणार आहे, माणसाचा चेहरा कळणार आहे आणि त्यामुळे एक स्मार्ट पोलिसिंग हा सोमवारपेठ रास्तापेठ भागात होणार आहे. त्याचा नागरिकांना खूप प्रचंड फायदा होणार आहे. आणि एकदा का लोकांना कळलं इथं आपण या CCTVच्या अंतर्गत आहात तर गुन्हेगारांना पण एक वेगळी मानसिक जरब त्यातून निर्माण होते आणि गुन्हेगारीला एक वचक बसणार आहे. या सगळ्या कामातून एकूणच माझ्या इथल्या नागरिकांना मोठा रिलीफ या ठिकाणी सुरक्षिततेचा मिळणार आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप चांगलं समाधान यातून मिळालेलं आहे. म्हणूनच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, KEM हॉस्पिटलचे इच्छुक उमेदवार भाजपाचे गणेश बिडकरच हवे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ. कमळ.